आताची मोठी बातमी मुंबईच्या धारावी या परिसरातून येते। धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद, तर बीएमसी पथकाला रोखलंय आणि जमाव रस्त्यावर उतरलाय। मुंबईतील धारावीतून मोठी बातमी समोर आली आहे। धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। धारावीत असणाऱ्या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी बीएमसीचे एक पथक आज धारावीत गेलं होतं, मात्र यामुळे तिथे वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी या पथकाला कारवाई करण्यापासून अडवलंय। तसेच बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे। या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिवाय मशिदीवरील कारवाई रोखण्यासाठी धारावी शेकडोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळत आहे। धारावीला वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झालाय। तसेच तिथे उपस्थित असलेले पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असलेले धारावीत एक मशीद आहे, मात्र मशिदीच्या काही भाग हा अनधिकृत असल्याचं सांगण्यात येत आहे। धारावीत शहरातील 90 फूट रोडवरील 25 वर्ष जुनी अशी ही शुभानिया मशीद आहे। या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी आज बीएमसीचं पथक धारावीच्या दिशेने रवाना झालं होतं। मशिदीचा अवैध भाग तोडला जाणार आहे याची माहिती धारावीतील नागरिकांना देण्यात आली होती, त्यामुळे कारवाई रोखण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच आंदोलन सुरू केलं होतं। धारावीत लोकांचं म्हणणं आहे की मशीद 25 वर्ष जुनी आहे। मशिदीसोबत लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे ही मशीद पाडू नये। सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे ती सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे।